नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज हा रंगपंचमीचा दिवस होता. सो इथे मी माझ्या मिस्टरांना बनवत होते शिरा, कारण माझ्या मिस्टरांना वर्क फ्रॉम होम होतं. तर मी इथे रवा आधीच तुपामध्ये भाजून ठेवते आणि जेव्हाही मला पाहिजे तेव्हा अजून थोडंसं तूप घालून मी त्यामध्ये भाजून घेते आणि रवा बनवते. आणि माझ्या मिस्टरांना विलायचीसुद्धा आवडत नाही, परंतु बनाना टाकलेला आवडतो, म्हणजे परंतु माझ्याकडे केळ अवेलेबल नव्हतं. सो त्यामुळे मी फक्त गूळ घालूनच माझ्या मिस्टरांना दिला होता शिरा. तर तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे देखील घालू शकता. आणि अशा प्रकारे माझ्या मिस्टरांचा इन्स्टंट ब्रेकफास्ट होता रेडी. कारण मला जास्त आवडत नाही शिरा, मी राघवसाठी थोडासा बाजूला काढून ठेवला होता, कारण राघवलाही आवडतो गोड. सो अशा प्रकारे त्यानंतर मी अरबी आणली होती सुपर मार्केटमधून आणि मी म्हटलं होतं की तुम्हाला दाखवेल, कारण मला मागच्या वेळेला मी जेव्हा आळू लावली तेव्हा मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की तू कुठून आणली आळू किंवा काय. तर इथे अरबी म्हणून सुपर मार्केटमध्ये तुम्हाला भेटून जाते. तर तिथे मला अरबीला कोंब आलेले दिसले, सो त्यामुळे मी घेतली. कारण कोंब आलेली अरबी तुम्ही जर लावली तर पटकन त्याला पानं वगैरे येतात, आणि जर कोंब आलेले नसतील तर तुम्हाला ते कोंब येण्यासाठी ठेवावं लागतं पाणी वगैरे मारून. सो अशा प्रकारे इथे छान कोंब आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि आळू लावल्यानंतर मी आत घरामध्ये आले तर इथे किचन तुम्ही पाहू शकता, खूप सारे भांडे वगैरे होते. तर मला आवरायचं होतं सर्व आणि मी चणे कुकरला लावून दिले, कारण दुपारचं जेवण देखील साईड बाय साईड बनवायचं होतं. सो अशा प्रकारे इथे सर्व क्लीन वगैरे करून मला करायची होती किचनची विंडो क्लीन. तर मी सुरुवात तर एका साईडपासून केली आणि तुम्ही पाहू शकता हे जे इंडोर प्लांट्स आहेत तर ते मी जेव्हा त्यांचे पॉट चेंज केले तेव्हा खूप जास्त वाढलेत. तर तुम्ही पाहू शकता जी हिरवी पानं आहेत तर ती नंतर आलेली आहेत, मी जेव्हा पॉट चेंज केले त्यानंतर. तर अशा प्रकारे इथे माझे चालले होते, पाणी वगैरे घालून घेतलं झाडांना. आणि हे जे मनी प्लांट आहेत तर मनी प्लांट ठेवण्यासाठी डेकोरेशनचे जे हे आयटम आहेत तर ते तेमूवरून मागवले होते मी. आणि अशा प्रकारे हे ग्लासचं बनलेलं आहे, तर हे इतकं सुंदर वाटतं ना. तर मी हे साफ करून घेत होते, कारण आणि 2 ते 3 महिन्यातनं एकदा हे मी क्लीन करते पूर्ण सर्व झाड वगैरे. किचनची जी विंडो आहे तर ती जेव्हा खराब होईल तेव्हा क्लीन केलीच जाते, परंतु हे जे प्लांट्स वगैरे आहेत तर त्यांना पाणी चेंज करते मी महिन्यातून एकदा. परंतु मला आज जरा कचरा वाटला, सो मग मी मनी प्लांट देखील क्लीन करून घेतले. तर अशा प्रकारे मनी प्लांट वगैरे खूप छान दिसतात. आणि माझ्याकडे मातीमध्ये एक मनी प्लांट लावलेला होता, परंतु त्याची वाढ होत नव्हती. सो मी त्याला पुन्हा पाण्याच्या बॉटलमध्ये ट्रान्सफर केला आणि मला त्यावरून असं दिसलं की जेव्हाही तुम्ही कट केलेला मनी प्लांट लावाल तर तेव्हा तो पाण्यामध्ये सुरुवातीला लावा, त्याला रूट्स आले की मग तुम्ही तो मातीमध्ये ट्रान्सफर करू शकता. आणि हा जो मनी प्लांट आहे बॉटलमध्ये लावलेला तर तो मला माझ्या एका फ्रेंडला द्यायचा होता. आणि तिने मला आधीच सांगून ठेवलं होतं की मला छोटीशी काडी देशील काढून, तर मी ती तिच्यासाठी काढून ठेवली होती. आणि मनी प्लांट वाढत राहतात खूप, त्याची जर काळजी घेतली आपण तर. त्यानंतर मी इथे माझं किचन क्लीन करून घेतलं आणि मला दुसऱ्या साईडची विंडो देखील क्लीन करायची होती. तर मी इथे त्याचे देखील प्लांट्स बाजूला काढून घेतले. आणि ही विंडो आहे तर ती विंडो ओपन असते, त्यामुळे तिथे खूप कचरा असतो. सो तिथे मी छान घासून काढलं, सगळी माती काढून टाकली, कारण तीच माती वाऱ्याने पुन्हा आतमध्ये येते. सो त्यामुळे तुम्हाला ते क्लीन करणं खूप गरजेचं आहे.
आणि इथे माझ्याकडे हा माझा मोठा मनी प्लांट आहे, तर त्याची एक काडी मी माझ्या मैत्रिणीसाठी काढून ठेवत होते आणि ती केव्हाही आली असती असं काही नाही, मी दिलं असतं काढून, परंतु मी पाण्यामध्ये एक ठेवला होता तर म्हटलं हाही ठेवावं, थोडे दिवस घरामध्ये छान वाटतं. आणि माझ्याकडे एक मोकळी बॉटल देखील होती, सो त्यामध्ये मी छान पाण्यामध्ये ठेवून दिला. आणि इथे सुपर मार्केटमधून मी गूळ आणला होता, तर मला नेहमी गूळ लागतो, सो मी फोडून ठेवला, कारण मला प्रत्येक वेळी चहा करताना गूळ फोडून घ्यावा लागतो, सो त्यामुळे मी 1 किलो गूळ आहे तो फोडून ठेवला. तर अशी वेगवेगळी कामं राहतात, मध्ये मध्ये छोटी छोटी कामं करून ठेवली की तुम्हाला नंतर इझी पडतं. लहान बाळ आहे तर प्रत्येक वेळी तुम्ही असं जेव्हा पाहिजे तेव्हा नाही करू शकत तो. आणि त्यानंतर मी राघव उठला, तर उठल्यावर त्याला आंघोळ घातली आणि त्यानंतर जो शिरा ठेवला होता त्याच्यासाठी, तर तो त्याला चारून घेतला, कारण तो आवडीने खातो शिरा. सकाळी उठला होता, सो दूध वगैरे काही पाजलं नव्हतं त्याला, त्यामुळे त्याला भूक लागली होती, तर मस्ती वगैरे देखील त्याची चालूच असते साईड बाय साईड. आणि खरंच खूप मजा येते लहान मुलांसोबत खेळताना. तर मी शक्यतो सर्व काम वगैरे आवरूनच खेळत बसते त्यासोबत. आणि इथे चना बटाटा देखील झाला होता रेडी, सोबतच नाचणीची भाकरी. नमस्कार मंडळी, तर मी चालली दूध आणायला, चहा बनवायचं, मला राघव झोपलाय आणि आम्ही एक अर्ध्या पाऊण तासात निघणार आहेत आत्ताच. आणि आम्हाला अबुशागरा पार्कला जायचे होळी खेळायला, तर तिकडे प्लॅन केला. तर अशा प्रकारे राघवचं लंच बॉक्स रेडी केलाय, कारण काय होतं की बाहेर गेलं की मुलांना खायला काहीतरी लागतं, सो त्याचं आवडीचं सगळं भरलेलं आहे मी. तर राघव झोपला, आता त्याला दूध पाजते, मी चहा घेते आणि मग मी निघणारे. गावचा अभ्याकच झाला की माझे मिस्टर गावला घेऊन येतील. मी आधीच आणणारे सुप्रियाच्या कारमध्ये, अजून भरपूर सारे आहेत बिल्डिंग मधले. तर चला आता जाऊयात रंगपंचमी खेळायला पुन्हा. आणि ही आहे सुप्रिया माझी मैत्रीण, तर तिच्याच कारमध्ये आम्ही आलो. आणि रेणू, कृतिका, त्यांची मुलं देखील होती खेळण्यासाठी रंगपंचमी. आणि खूप दिवसांनी मी अबुशागरा पार्कला आले होते, तर इथे स्टॉल देखील लागले होते आणि म्हणजे मी पहिल्यांदा स्टॉल पाहत होते. डॅडी ऑन ड्युटी. आणि गाऊ आणि माझे मिस्टर मागणे येणार होते, सो राघवला मी त्यांच्याकडे देऊन त्यानंतरच मी होळीला स्टार्ट करणार होते. सो अशा प्रकारे हिरवळ आहे पार्कमध्ये, खूप छान वाटतं ॲक्च्युली आणि फ्रेश एअर असते. तर इथे होळी देखील सुरू झाली होती, म्हणजे रंगपंचमी. तर तुम्ही पाहू शकता सर्व माझ्या फ्रेंड्सने हातावर कलर्स घेतले होते. आणि माझ्या मैत्रिणींची जेवढी इच्छा होती मला कलर लावायची, त्यापेक्षा जास्त मलाही इच्छा होती की मलाही कलर लावावं आणि मीही त्यांना कलर लावावं, परंतु राघव हातात असल्यामुळे मला काही जमत नव्हतं. आणि त्यानंतर थोड्याच वेळाने माझे मिस्टर आले, सो मी राघवला माझ्या मिस्टरांजवळ दिला. आणि Oh my God! मला नाही लागत हातात, थोडं मला ठेवा लावायला सगळ्यांना थोडासा लावून जा, टिपका लावून जा, तुझ्या हातात टिपका बसेल का? हॅपी होली बाई. अरे सारे व्हिडिओ आहे देखो.
दर थोडा लाव, एकदम टिपका लाव. ओळखले पण नाही. नको लावू का? हॅपी होली. आणि यानंतर माझी मैत्रीण शुभांगी आणि किंजल आली होती, म्हणजे तिची मुलगी किंजल. तर तीही कलर खेळायला जरा लेटच आली आणि मी राहिले होते खेळायचे. सो इकडे किंजल लाव, थोडं थोडं लाव. किंजल मला थोडं 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 लाव. पोराला हॅपी होली. कोण मेघ? माझा पोराला लावून द्या. या चला. तू सेफ्टी गोरी गोरी दिसते. कोणी राहिले अजून? मला पुसायचं आता. पोपटीवरती हिरवा खूप छान दिसतो. कोणी राहिले? गाल कोणाचा दिसतोय का पांढरा शर्ट? दिसतोय ग. खूप जास्त कलर झाला आता. थांबायचं सगळेजण सर्कल मध्ये. आणि यानंतर इथे आम्ही गेम्स खेळायला स्टार्ट केलं होतं, कारण कलर खेळून खूप म्हणजे संपले होते कलर. तर त्यानंतर माझी मैत्रीण प्रीती ती तर गेम समजावून सांगत होती सर्वांना आणि खूप सर्कल करा ना. मोठं सर्कल करू नका. जवळ जवळ या. सर्कल गेला. मग ते कसं करणार? ऍपल, बनाना, बनाना दोन स्ट्रॉबेरी, ऍपल, स्ट्रॉबेरी, ऍपल, 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 स्ट्रॉबेरी, बनाना, बनाना, अंगूर, 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 ऍपल, केळी, ऍपल, बनाना, अंगूर, ऍपल, बनाना, सब. आणि एक गेम झाल्यानंतर इथे कलर संपवायचं काम चालू होतं. जेवढा संपेल तेवढा कलर संपून टाकत होते, कारण अजून पुन्हा गेम खेळायचे होते. नाकात नको घालू. चलो मैं जीत गई. चलो कौन है नेक्स्ट? आणि या आमच्या हेमा काकू तर त्या प्रत्येक वेळी खेळामध्ये खूप उत्साही असतात. त्यांचं एज देखील आहे भरपूर, तरी देखील खूप म्हणजे सगळ्यांच्या पुढे त्याच असतात गेम्स वगैरे खेळण्यासाठी.
तिथे चल 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 चल. तुझ्या पायाच्या खाली आहे. मार 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 मार. पुढे जा थोडीशी. मार मार. राईट राईट. टेबल आहे 4 नंबरचं जे टेबल येतं ना त्याच्यातले जे नंबर येतात ना ते स्किप करायचं. प्लीज Oh my God! Okay, 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 okay. It's okay. आणि ते स्किप काउंटिंग विनर होती. तर प्रीती होती विनर. तर तिला राहिलेला कलर सर्व लावून घेतला होता आणि तिला बसवलं होतं एका जागेवर. खरंच खूप मजा केली सर्वांनी आज. आणि यानंतर झाला होता जेवणाचा टाईम. तर ज्या ऑर्गनायझर होत्या तर त्यांनी सर्व अरेंजमेंट करून ठेवली होती आणि सर्वांना भूक लागली होती खेळून वगैरे. आणि इथे शक्यतो 6:30 नंतर वगैरे जेवतात रमादान असल्यामुळे. तर जेवण वगैरे करून मग सगळेजण गप्पा मारून घरी जाणार होते. आणि सोबतच पूजाने चहाची पार्टी देखील दिली होती. काय खाऊ? अरे वा, यम्मी आहे का? बर्थडेची टी पार्टी. बाय बाय बाय.
नमस्कार मंडळी. तर आम्ही आताच आलो खेळून होळी पार्कवरून, आणि पार्कवरून होळी घेऊन आंघोळ वगैरे केली, हेअर्स वॉश केलेत आणि गावचेही आंघोळ झाले, हेअर वॉश झाले. तर मला मटकी भिजवायची अख्खी, कारण मला बनवायची मटकीची डाळ. तर म्हटलं आता भिजवून ठेवा आणि तुमच्यासोबतही शेअर करावी मी कशी बनवणार आहे मटकीची डाळ, कारण मी पहिल्यांदाच बनवते, कारण मला सांडगे बनवायचे आणि इकडे मटकीची डाळ भेटत नाही. सो म्हटलं की घरीच बनवावी डाळ. तर मी थोडीशी मटकी माझ्याकडे, तर ती भिजायला घालते आणि मग त्यानंतर त्याची डाळ बनवेल, तर तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि सांडगे मी उद्या किंवा परवा बनवेल, उद्या नाही बनवणार, उद्या डाळ करेल, परवा दिवशी सांडगे बनवेल मी. आणि राघव खेळतोय अजून. तर घरातलं काम तसं आवरलंय, फक्त किचन पुसायचं म्हणजे गॅस स्टोव्ह पुसायचं, बाकी सगळं रेडी आहे. आणि हे तर सकाळीच आवरून ठेवलेलं आहे, छान असं सुंदर दिसतंय. तर चला आता मी मटकीची डाळ भिजवते आणि मग बोलते तुमच्यासोबत. नमस्कार मंडळी. तर राघव अजून झोपला नाही, राघवला मी झोपवते. नमस्कार मंडळी. तर आता 10-11 वाजले जवळजवळ आणि राघव अजून काही झोपला नाही. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.